राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराडीतील समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले। खातेवाटप झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे काल जोरदार स्वागत करण्यात आले। दरम्यान आज त्यांनी कराडीतील प्रतिसंगमावर येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे तसेच भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ व भाजपचे अन्य पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। सातारा जिल्ह्यात महायुतीला भरभरून यश मिळालं असून 4 मंत्रिपदेही मिळाली आहेत। आम्ही सर्वजण एकसंघपणे सातारा जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासासाठी काम करू अशी ग्वाही यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काय भावना आहेत आपल्या? भावना याच आहेत की चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राची उभारणी केली आणि आपल्या जिल्ह्याला पण जेव्हापासून आम्ही पण राजकारण सुरू केलं तेव्हापासून आता माझे वडील राजकारणात होते, भाऊसाहेब महाराज। चव्हाण साहेबांच्या विचारानं, त्यांच्या प्रेरणेनंच त्यांनी पण काम केलं होतं आणि आज त्याच मार्गावर आम्ही चाललोय। आज भारतीय जनता पार्टीनं आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आज आमच्या सर्वांवर ही जबाबदारी दिली। आज सातारा जिल्ह्यानं महायुतीला भरभरून यश दिलं आणि अशा ह्याच्यातनं आता पुढची जे काही या जिल्ह्याचा विकास असेल, राज्याचा असेल, तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या ह्याच्यामध्ये चव्हाण साहेबांचा आशीर्वाद, चव्हाण साहेबांची त्यांच्याकडनं या स्मृतीस्थळावरनं त्यांची प्रेरणा घेणं आणि कामाला लागणं महाराष्ट्रामध्ये, हीच भावना माझ्या आणि सर्वांच्याच आमच्या मनात आहे। आता सगळ्यांना वेध लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची। यापूर्वी अशी स्थिती होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती, सत्ता त्यांची होती, मात्र राष्ट्रवादी वेगळं लढायचं, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा सगळ्या संस्था राष्ट्रवादी एक हाती घ्यायचं। आता भाजप, राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी आहे, भाजप वेगळं लढणार आहे का शिवसेना राष्ट्रवादीला बरोबर घेणार? नाही, हो का, आमचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय, महायुतीत आम्ही आहोत, हे सगळं बरोबर आहे। पण शेवटी ज्यावेळेला या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आमचे नेते देवेंद्रजी ज्या सूचना आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही जे काय असेल ते पुढचे निवडणुकांची तयारी वाटचाल करू। पण आमचं एक सगळ्यांचं मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं ठाम आहे की जिल्हा परिषदवर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि आम्ही नक्की तो करणार, एवढं आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। पालकमंत्री म्हणून तुमच्या नावाची चर्चा जास्त होत आहे। नाही, आता हे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहेत, ते काय आमच्या कोणाच्याच अधिकारातला हा विषय नाही। मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे योग्य निर्णय घेतील त्याच्याबद्दल। जिल्ह्याच्या एकूणच कामासंदर्भात तुमच्या दोघांचे कॅबिनेट मंत्री म्हणून विजन काय? जिल्ह्यातले आता म्हणजे माझं जर विचार तर आम्ही जे जिल्ह्यातले जे प्रामुख्यानं आता जयाभाऊंचा जो आहे दुष्काळी तालुका असेल किंवा आता माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, या माध्यमातून आपल्या इथली म्हणजे रस्ते म्हणा, नवीन जे काय बांधकामं असतील, पुलाचे विषय असतील, मागे रवींद्र चव्हाण साहेबांनी हॅममधनं बरीच कामं नवीन केली। आज एशियन डेव्हलपमेंट बँक, एडीबी बँकेचं आपल्याला फंडिंग मिळते, त्यामुळं जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं चांगलं असावं, दर्जेदार आणि क्वालिटीची कामं व्हावीत, याकडं लक्ष नक्कीच माझं राहतं। तुमच्या खात्याविषयी ज्यावेळी महायुती सत्ता पहिल्यांदा आली त्यावेळी हे तुमचं जे ग्रामविकास मंत्री आहे ते गोपीनाथ मुंडे साहेबांना मिळालं होतं, तर त्या पार्श्वभूमीवर आता तुम्हाला मिळालं, तर तुम्ही काय विजन ठेवाल? मुळातच सातारा जिल्ह्याला इतिहास आहे। सातारा जिल्ह्यानं अनेक स्वातंत्र्य सेनानी दिले, यशवंतराव चव्हाण साहेबांनी विचार दिला, त्या विचारांनाच महाराष्ट्र पुढे जातो आणि महाराष्ट्र पुढे जात असताना आपण सगळेजण बघतो की आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे महाराज असतील, मी असेल किंवा या जिल्ह्यातले सगळेच आणि राज्यातले नेते असतील, चव्हाण साहेबांच्या विचारानं महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत असतात। आज जी जबाबदारी भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्रजींनी टाकलेली आहे, एक महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना, या जिल्ह्याचा विचार करत असताना एक कायम शल्य तुम्हाला, मला आणि सगळ्यांनाच आहे की या ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्तीचा पाऊस
या जिल्ह्यामध्ये पडतो, महाबळेश्वर पट्ट्यामध्ये. या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणारा एक दुसरा पट्टा जो मानखटाव आहे, खंडाळ्यापासूनचा, फलटणपासूनचा काही भाग आहे, या सगळ्यात कमी पाऊस पडतो. आणि या जिल्ह्यानं अनेक नेत्यांना खूप काही दिलं. आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रेम केलं, त्यांनाही खूप काही दिलं. एकावेळी सगळेच्या सगळे आमदार पण निवडून दिले असतील तर खासदार 2-2 निवडून दिले. काही आम्हाला शल्य राहिले की कृष्णा खोरेचं मंत्रिपद पण आमच्यामध्ये किमान 19 वर्ष आमच्यासोबत होतं, आमच्या या जिल्ह्यामध्ये होतं. पण आज अखेर आम्ही दुष्काळ संपवू शकलो नाही. आज अखेर आम्ही एवढं मोठं पाणी आमच्याकडे असताना आज पण आम्ही दुष्काळाशी लढाई करतो. मला अभिमान आहे, मला आनंदही आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आता ही दुष्काळमुक्तीची लढाई आम्ही अंतिम टप्प्यामध्ये घेऊन गेलोय. आणि आता येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये नक्की खात्रीनं सांगतो की हा जिल्हा दुष्काळमुक्त होईल. आणि या जिल्ह्यासोबत राज्यामध्ये एक विजन ठेवून देवेंद्रजी काम करतायत. मग वॉटर ग्रीडचं काम असेल, नदीजोड प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प हातामध्ये घेऊन पहिला हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्या दिशेने आपण पुढे चाललो. दुसरा विषय की सातारा जिल्ह्यात हे सगळं होत असताना जेवढं औद्योगिकरण व्हायला पाहिजे होतं ते अलीकडच्या कालखंडामध्ये बघतोय आपण की तसं झालेलं दिसत नाही. एका पट्ट्यामध्ये पुण्याच्या बाजूला आपण आहे तेवढं सोडलं तर बाकीच्या ठिकाणी जे औद्योगिकरण होणं अपेक्षित होतं ते होताना दिसत नाही. आणि मलाही आनंद आहे की आता दिल्ली बेंगलोर कॉरिडॉरमध्ये आम्ही आता मसवडची MIDC मंजूर झालेली आहे. त्याचं वेगानं काम आता पुढे जाईल. आता केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, दोन्ही ठिकाणी सत्ता आहे आणि काम करण्यासाठी मनापासूनची भावना असणारे नेतृत्व आज राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो. औद्योगिकरण महत्त्वाचं आहे, युवकांच्या हाताला काम मिळणं महत्त्वाचं आहे, तोही विषय आहे. असे अनेक विषय आहेत की जे पुढे घेऊन गेले पाहिजेत. आणि या जिल्ह्याला फक्त इतिहास आहे म्हणून चालणार नाही, तर नवा इतिहास घडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्न करू. एका बाजूला सांगलीला यापूर्वी अशा प्रकारची मंत्रिपदं असायची, सांगलीची सगळे खाती दिग्गज असायची, सांगलीची प्रगती झालेली आहे. आम्ही येणाऱ्या 5 वर्षात सातारा जिल्हा बदललेला दिसेल का तुमच्या चौघांच्या रूपात? मला एक सांगलीला मिळालं होतं त्यावेळी त्यांनी काम केलं असेल. आम्ही सांगलीचा विषय न सांगता मी सातारचा सांगेन की आमच्या जबाबदारी पक्षानं खूप मोठी दिलेली आहे. दोघांच्याकडे खूप चांगली खाती आहेत, दोघांनाही कॅबिनेट मंत्री केलेलं आहे. आता अशा वेळी आमची जबाबदारी आहे जनतेची सेवा करणं. त्याच्यासोबत आमच्या सहकारी पक्षाची 2 मंत्रिपदं आहेत. 4 मंत्रिपद एका जिल्ह्याला मिळणं हे तसं भाग्याचं आहे. आणि ते भाग्य सातारा जिल्ह्याला आज लाभलेलं आहे. मी खात्रीनं सांगतो की आम्ही चौघं या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या महायुतीचे सगळे सहकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याला तर पुढे घेऊन जाऊ. आता देवेंद्रजींनी सांगितले आता महाराष्ट्र थांबणार नाही, आता सातारा जिल्हाही थांबणार नाही, सातारा जिल्हा पण वेगाने एकच मी सांगेन, जयाभाऊजी म्हटले की सातारा जिल्हावासियांनी काय म्हणायचं म्हणजे आनंद वाटला पाहिजे ना की आज भाजपच्या सरकारमध्ये महायुतीमध्ये आज जिल्ह्याला एवढा न्याय मिळालाय कधी नाही. ते एक काळ आपला असा होता ज्याचा उल्लेख जयाभाऊनी केला की आपण सगळ्याच्या सगळ्या जागा खासदारांसकट सगळ्या देत होतो निवडून, पण जिल्ह्याला मंत्रिपदं पण मिळत नव्हती, एक पण मिळत नव्हतं. आज 4-4 मंत्रिपदं महायुती ज्याच्यामध्ये भाजपच्या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळाली. याचं खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना जिल्हावासियांना आनंद. आणि काम तर करणार आम्ही काय नुसतं बसायला तर काही मंत्री कोण झालेलं नाही, 100% काम करणार. आणि नक्कीच जिल्हा जे आता भाऊ म्हणले की महाराष्ट्र जसा थांबणार नाही तसा सातारा जिल्हा पण थांबणार नाही हे लक्षात ठेवा. सातारा एकंदरीत त्यांच्या काळात बालेकिल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता त्यावेळी अन्याय केला असं वाटतंय का? मग हे बघा मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार, पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला. आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व, मी तर नंतर निवडून आलो, मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे, पण अभयसिंह महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं. तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता. महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं. कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघंच सिनियर, आणि त्यातल्या त्यात महाराज एक टर्म विलासरावांना सिनियर पण होते. आणि महाराजांचं म्हणजे कुठेही त्यांच्यावर आरोप नाहीत, काही नाही, संयमी नेतृत्व होतं. आता ठीक आहे, त्यांना बाजूला ठेवलं, का ठेवलं, काय राजकारण झालं हा विषय वेगळा आहे, ते सोडून देऊ आपण. आता
कारण मग आता महाराज पण नाही जाते ते गेले. पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं. आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षोनवर्ष प्रलंबित आहेत. जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटले असते. आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं. आज भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते 9 TMCचं धरण झालं. आज त्या धरणातनं सातारा, मान, खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे. उदयनराजेंनी तुमच्या मंत्रिपदाकरता आग्रह धरला होता. उदयनराजे असतील, अतुल बाबा, मनोज दादा, जयाबा, आम्ही सगळेच एकामेकाला मदत करणारे आहोत. असं कोणी कोणाला एक प्रश्न व्हायचा आहे, सातारमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हा संघर्ष संपला असं समजायचं का? आणि कासची उंची कुणी वाढवली हा हे क्रेडिट घ्यायचा विषय संपला का? कासची उंची दोघांनी मिळून वाढवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास धरण आमच्या पूर्वजांनी प्रतापसिंह महाराजांनी बांधलं. त्यामुळं कास सगळं आमचंच आहे, साताराच आमचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेला तुम्ही बघितलंय कुठेही का कशाला न करता देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आणि उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावली. कुठेही रुसवा फुगवा, फोन बंद करून बसलोय, आउट ऑफ रीच आहे, सापडत नाही, असलं कुठेही नव्हतं. त्यामुळं पक्षानं दिलेली जबाबदारी ही अंतिम मानून आम्ही त्यावेळेला काम केलं. त्यामुळे ठीक आहे, राजकारणात थोडं स्थानिक पातळी इकडं तिकडं होतं, संघर्ष होतो, ही काही नवीन गोष्ट नाही. पण त्याच्यातनं शेवटी आज एकत्र येऊन काम करतोय आणि नक्कीच जिल्ह्यासाठी आम्ही पुढे काम करू. आज उदयनराजे आमचे खासदार आहेत, आम्हाला त्यांचं मार्गदर्शन नेतृत्व आहेच. आज केंद्रातनं पण त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर साथ मिळणार आहे. कारण आज अतुल बाबा असतील, मनोज दादा असतील, या दोघांच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं उदयनराजेंनी स्वतः वेळ दिला, सभा घेतल्या, फिरले सगळीकडं प्रचारासाठी. त्यामुळे नक्कीच त्यांचं सगळ्यांना मार्गदर्शन आणि योगदान तर आहे. पालिका निवडणुकीत झप्पी पप्पी हे पाहायला मिळणार नाही. झप्पी पप्पी हा विषय प्रेमाचा आहे. नगरपालिकेच्या वेळेला मी जे सांगितलं की देवेंद्रजींच्या बरोबर बसून जे काही निर्णय कोणाचा, आणि कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या, संघर्ष कशामुळे होतो. माझं आणि उदयनराजेंचं काही वैयक्तिक भांडण आहे दोघांचं, असं काही नाही. आमचे घरचे जे काय वाटप आहे जमिनींचे ज्याच्यावर भाऊबंदी ते कधीच होऊन गेले. विषय कसा होतो की त्यांचा एक कार्यकर्ता, माझा एक कार्यकर्ता, नगरपालिकेला एक वॉर्ड, एका वॉर्डामध्ये 2 जण इच्छुक, त्याच्यावरनं त्यांचं हे असं की बाबा मी माझ्या माणसाला न्याय दिला पाहिजे. माझी भूमिका अशी व ज्यानं माझ्यासाठी म्हणजे वेळ दिलाय, ज्यानं फिरलाय, म्हणजे कष्ट केलेत, त्या ह्याच्यामधनं संघर्ष होतो. म्हणजे संघर्ष आम्हाला दोघांना काय मजा वाटते संघर्ष नाही की आज देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी चिंता हो नाही. आज तुम्ही एक बघा की 288 आमदारांचे प्रश्न तिघांनी मिळून महाराष्ट्राचे सोडवले. आपले तर छोटे इलेक्शन आहेत तेव्हा आपले यापूर्वी मित्रपक्ष आहे अजितदादांचा, त्याचे रामराजे नेते, तुमचा संघर्ष संपणार मला एक कळलं तुम्ही फिरून तिथंच काय संघर्ष आहे. मित्रपक्ष आहे तुमचा. माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे. संघर्षात ताण आणि शक्ती उरलेली नाही, काळजी करू नका. असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील. आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही, मलाही माहिती नाही. मला काही माहिती असू पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे.